नमस्कार, आपण पाहता एबीपी माझा। राज्यसभेचा आखाडा आज सकाळपासून महाराष्ट्रामध्ये रंगलाय, मात्र या संपूर्ण आखाड्याला सध्या ब्रेक लागलेला आहे। हा ब्रेक कुठपर्यंत असेल याचं उत्तर सध्या कुणाकडेही नाहीये। याचं कारण हे आहे की भाजपनं महाविकास आघाडीच्या 3 मतांना आक्षेप घेतला। हा आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नोंदवला, पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो आक्षेप बाद ठरवला आणि त्यानंतर भाजपनं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे या संदर्भातली तक्रार केलेली आहे। जोपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोग या तक्रारीचं निराकरण करत नाही आणि मतमोजणीला परवानगी देत नाही तोपर्यंत मतमोजणी सुरू होऊ शकत नाही। इन शॉर्ट, भाजपच्या आक्षेपामुळे 2 तासांपासून राज्यसभेच्या निवडणुकीची मतमोजणी रखडली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आता या सगळ्या संदर्भात व्हिडिओची तपासणी सुरू करण्यात आलेली आहे, कारण या 3 मतदारांनी नेमके मतदान करताना असं काय कंडक्ट केलं होतं की ज्याच्यामुळे त्यांची मतं बाद ठरवण्यात यावी अशी मागणी भाजपने केलेली आहे। त्याची तपासणी करायची असेल तर व्हिडिओची तपासणी व्हायला हवी, त्यामुळे हे व्हिडिओज केंद्रीय निवडणूक आयोगाने मागवलेले आहेत। मतदानाचं चित्रीकरण तपासून या 3 मतांबाबतचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग जाहीर करणार आहे। मतदानाचं चित्रीकरण तपासल्यानंतरचा निर्णय जाहीर होईल, त्यामुळे सध्याच्या घडीला 2 महत्त्वाचे प्रश्न आता उपस्थित होत आहेत। पहिला प्रश्न अर्थातच ही सगळी प्रक्रिया पूर्ण कधी होणार आणि मतमोजणी सुरू कधी होणार, आणि दुसरा प्रश्न जर 3 मतं बाद झाली तर महाविकास आघाडीला किती आणि कसा फटका बसणार। विधान भवन परिसरामध्ये आता या सगळ्या संदर्भात काय हालचाली सुरू आहेत जाणून घेण्यासाठी जाऊयात निलेश बुधावले यांच्याकडे। निलेश, कविता, आज दुपारच्या सुमारामध्ये भाजपच्या वतीनं जितेंद्र आव्हाड यांना जे मतदान केलं, ज्यावेळेस त्यांना मतं लिहिलं होतं त्यानंतर ते मतं स्वतः त्यांना टाकणं जे गरजेचं होतं, परंतु ते त्यांना जयंत पाटील यांच्या हातात दिलं मतपत्रिका, अशा पद्धतीचा आक्षेप नोंदवण्यात आला। आणि अशाच पद्धतीचा आक्षेप अतुल सावेंनं यशोमती ठाकूर यांच्या बाबतीत देखील नोंदवला आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं या सगळ्या रामायणाला सुरुवात झाल्याची, राजकारणाला सुरुवात झाल्याची पाहायला मिळाली। त्यानंतर निवडणूक आयोगानं साधारणपणे ते जे आरोप करण्यात आले होते ते फेटाळले होते आणि त्यानंतर 3:30 वाजता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 285 आमदारांना मतदान केल्यानंतर तो संपूर्ण जो अहवाल आहे तो केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला होता। दरम्यानच्या काळामध्ये भाजपच्या वतीनं या संपूर्ण विषयी तक्रार नोंदवण्यात आली आणि त्यांच्या वतीनं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे एक महत्त्वाचं पत्र देण्यात आलं। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सुहास कांदे असतील, यशोमती ठाकूर असतील आणि जितेंद्र आव्हाड असतील यांची मतं बाद करावीत अशा पद्धतीची मागणी केली। यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून या संदर्भातली माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून मागवण्यात आली। राज्य निवडणूक आयोगानं त्या अहवालासोबतच जे काही चित्रीकरण त्यावेळी करण्यात आलं होतं ते चित्रीकरणाचे व्हिडिओ आता त्या ठिकाणी पाठवलेले आहेत। साधारणपणे 5 वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणं गरजेचं होतं, त्यावेळी सुरू होणं अपेक्षित होतं, मात्र आता जवळपास 2 तास उलटलेले आहेत, अजून ही मतमोजणी पार पडलेली नाहीये। आता जोपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ते व्हिडिओ तपासून त्या संदर्भातला अहवाल राज्य निवडणूक आयोगाला प्राप्त होत नाहीये तोपर्यंत पुढची जी मतमोजणीची प्रक्रिया आहे ही पार पडणार नाहीये। साधारणपणे आता यासाठी किती वेळ लागतो हे मात्र अद्याप सांगता येणार नाहीये, कारण की 3 उमेदवारांसाठीचे व्हिडिओज आहेत, वेगवेगळ्या चित्रीकरणाचे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ पाठवण्यात आलेले आहेत। दुसरी महत्त्वाची बाब आहे की जर ही 3 मतं बाद ठरली तर पुढं काय, तर ज्या पद्धतीनं ही जर 3 मतं बाद ठरली तर ती 3 मतं काढून ठेवण्यात येतील आणि त्यानंतर जी उर्वरित मतं राहतील म्हणजे 285 मायनसमध्ये 3 केल्यानंतर जी मतं शिल्लक राहतात त्यातून एकंदरीत गोळाबेरीज करण्यात येईल आणि त्यानंतर तो जो कोटा आहे हा कोटा देखील त्यावेळेस कमी होताना पाहायला मिळेल। याचा कदाचित भाजपला फायदा होण्याची शक्यता आता नाकारता येत नाहीये, त्यामुळं कशा पद्धतीनं आता पुढच्या घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अगदी काही वेळामध्ये अपेक्षित आहे की केंद्राचा जो अहवाल आहे तो येणं अपेक्षित आहे। कविता, अगदी काही वेळामध्ये केंद्राचा अहवाल येईल आणि त्यानंतर अनेक प्रश्नांची उत्तरं मिळायला मदत होईल। मात्र आत्ताच्या घडीला आणखी एक महत्त्वाची अपडेट हाती येते। शिवसेना सुद्धा निवडणूक आयोगाला पत्र पाठवणार आहे। भाजप पाठोपाठ शिवसेनेचं सुद्धा पत्र निवडणूक आयोगाला जाणार आहे। मुद्दा आहे रवी राणा आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदानावर सेनेचा असलेला आक्षेप। सेनेनं या दोनही मतदारांच्या मतदानावर आक्षेप घेतलेला आहे। सुधीर मुनगंटीवार आणि रवी राणा यांनी जे मतदान केले त्यावर सेनेचा आक्षेप आहे आणि निवडणूक आयोग शिवसेनेच्या तक्रारीची दखल घेणार का हा प्रश्न उपस्थित होतोय। भाजपनं तक्रार केल्या पाठोपाठ आता शिवसेनेने सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचं ठरवलंय। शिवसेनाही निवडणूक आयोगाला पत्र पाठवणार आहे। शिवसेनेची हालचाल काय सुरू आहे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्यासंदर्भातली वैभव परब आपल्याला सांगतील। वैभव, कविता, संपूर्ण पत्राचा ड्राफ्ट आहे तो तयार झालेला आहे। आदित्य ठाकरे यांना या पत्राचा ड्राफ्ट आहे तो दाखवण्यात आलेला आहे। शिवसेनेचे सचिव आणि शिवसेनेचे नेते अनिल देसाई आणि अनिल परब यांच्या देखरेखीखाली हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे आणि जसं
भाजपकडून 3 आमदारांवर जास्त आक्षेप घेण्यात आलेला आहे. सेम तसाच त्याच प्रकारचा आक्षेप आहे तो रवी राणा आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यावर देखील आक्षेप या पत्राच्या माध्यमातून नोंदवण्यात आलेला आहे. त्यामुळे या निवडणूक आयोगाकडे एकीकडे भाजपचं पत्र आणि शिष्टमंडळ गेलं असलं तरी दुसरीकडे तातडीनं शिवसेनेने आपली रणनीती आखून या भाजपच्या 2 आमदारांवर पत्र लिहिलं आहे आक्षेप नोंदवणारं. आणि त्यामुळे या पत्राच्या माध्यमातून आता जरी 3 आमदारांच्या विरोधातलं जे व्हिडिओ आहे ते मागवले असले तरी आता निवडणूक आयोग या पत्राची दखल घेत आहे का? दुसरी गोष्ट म्हणजे रवी राणा आणि सुधीर मुनगंटीवार यांचं देखील चित्रीकरण जे झालेलं आहे म्हणजे जे व्हिडिओ आहेत ते इलेक्शन आयोग मागवून घेत आहे का? आणि जर या 3 आमदारांवर कारवाई झाली तर नक्कीच या 2 आमदारांवर देखील कारवाई होणार का? ह्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत. एका वाक्यात मला स्पष्ट करून सांगा की या 2 आमदारांच्या मतदानाबाबत जी तक्रार होती ती संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे शिवसेनेनं केली होती का? ती त्याच वेळेला केली होती. तशा प्रकारचा आक्षेप आहे तो नोंदवण्यात आला होता. संजय बनसोड आहेत राष्ट्रवादीचे मंत्री, त्यांनी देखील अशा प्रकारचा आक्षेप आहे तो त्याच वेळेला घेतला होता. परंतु त्यानंतर एक राज्यातली इलेक्शन कमिशनची मीटिंग झाली होती. त्या संदर्भातला दोघांचाही आक्षेप आहे तो फेटाळून लावण्यात आला होता. परंतु हे केंद्राकडे प्रकरण गेल्यामुळे आहे की आता याची दखल घ्यावी लागणार आहे. निश्चितच म्हणजे आता भाजपानं जी तक्रार केलेली आहे तशाच स्वरूपाची तक्रार शिवसेना सुद्धा करण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीनं शिवसेनेची तयारी सुरू आहे. आता या तक्रारीची दखल निवडणूक आयोग घेणार का आणि या दोनही तक्रारींची दखल घेणार असेल तर त्याचा निर्णय काय होणार आणि या निर्णयाचा निवडणूक निकालावर काय परिणाम होणार या सगळ्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल. तुर्तास धन्यवाद वैभव तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि यानंतर आणखीन एक महत्त्वाची अपडेट हाती येते. काँग्रेसनं सुद्धा निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे मात्र काँग्रेसच्या पत्रामध्ये महाराष्ट्राचा उल्लेख नाहीये. काँग्रेस जी तक्रार केलेली आहे ती हरियाणातल्या मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेणारी आहे मात्र या पत्रामध्ये महाराष्ट्राचा कुठेही उल्लेख नाहीये. महाराष्ट्रामध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदानावर आक्षेप घेतलेला आहे पण तक्रार करण्यात आलेली नाही. काँग्रेसचे नेमका काय आक्षेप आहे आणि तक्रार काय आहे ती जाणून घेण्यासाठी प्रशांत कदम यांच्याकडे जाऊयात दिल्लीला. प्रशांत, कविता, महाराष्ट्रामध्ये राज्यसभेचं मतदान तर संपलेलं आहे पण सगळा खेळ किंवा सगळा फोकस जो आहे तो आता दिल्लीकडे वळताना दिसतोय. आणि जे लोक महाराष्ट्रामधल्या निकालाची प्रतीक्षा करतायत त्यांची मानसिक तयारी म्हणून हे सांगितलं पाहिजे की 2017मध्ये अहमद पटेल यांच्या केसमध्ये हाच खेळ सुरू झालेला होता आणि त्यावेळी रात्री 11:30 वाजता निवडणूक आयोगानं आपला निर्णय दिलेला होता आणि जवळपास 1:30 वाजेपर्यंत हे काउंटिंग जे आहे ते सुरू होतं. भाजपचं शिष्टमंडळ काही वेळापूर्वी निवडणूक आयोगाकडे पोहोचलं आणि त्यांनी महाराष्ट्र आणि हरियाणा या 2 राज्यांसंदर्भातले प्रश्न उपस्थित केले. पाठोपाठ काँग्रेसचं शिष्टमंडळ सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेलं पण काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या तक्रारीमध्ये केवळ हरियाणाचा उल्लेख आहे. त्यांचं म्हणणं आहे की भाजपनं या ठिकाणी आपला पराभव समोर दिसू लागल्यानंतर इथलं काउंटिंग जे आहे ते थांबवलेलं आहे. आता महाराष्ट्रातला उल्लेख का नाहीये तर याचं साधं उत्तर आहे की त्या एका मतानं कुठलाही फरक जो आहे तो महाविकास आघाडीला फारसा पडणार नाहीये आणि त्यामुळं कदाचित ही तक्रार जी आहे ती फारशी गांभीर्यानं केलेली नसावी. दुसरी एक गोष्ट की महाराष्ट्रामधल्या ज्या 3 मतांच्यावरती आक्षेप घेत ही तक्रार दाखल झालेली आहे त्याची जर आपण अहमद पटेलांच्या केसशी तुलना केली तर अहमद पटेलांच्या केसमध्ये क्रॉस वोटिंग झालेलं होतं आणि क्रॉस वोटिंग संदर्भातली तक्रार जी आहे ती निवडणूक आयोगाकडे आलेली होती. आत्ताच्या ज्या 3 मतांच्या संदर्भातल्या तक्रारी आहेत त्या क्रॉस वोटिंगच्या नाही आहेत तर त्या आपल्याच पक्षाला जरी असलं तरी ते मत चुकीच्या पद्धतीनं दाखवल्यामुळं आणि काही ठिकाणी दुसऱ्या पोलिंग एजंटला दाखवल्यामुळं त्याच्यावरती आक्षेप घेण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळं जरी ही 3 मतं बाद झाली तरी त्याचा नेमका परिणाम महाराष्ट्रातल्या निकालावरती काय होणार याचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि त्या अनुषंगानं या सगळ्या तक्रारीचं आता नेमकं काय होतं हे पाहावं लागेल. अहमद पटेलांची निवडणूक मला आठवते की त्यावेळी केवळ एका राऊंडवरती सगळे थांबलेले नव्हते. म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दारामध्ये पाठोपाठ ही सगळी शिष्टमंडळ जात होती. काँग्रेसचं शिष्टमंडळ गेलं की भाजपचं झालं की परत काँग्रेस, असे जवळपास 3 राऊंड निवडणूक आयोगाच्या दारामध्ये झालेले होते. आणि त्याच्यानंतर रात्री 11:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांना केंद्रीय निवडणूक आयोगानं आपला निर्णय जो आहे तो फायनली कळवलेला होता. आज आता नेमका किती वेळ लागतोय आणि किती वाजता निवडणूक आयोग आपला निर्णय देतंय हे पाहावं लागेल.
बरोबर, सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की आज नेमकं काय होतंय. त्यामुळे भाजप निवडणूक आयोगाकडे गेलेलं आहे, काँग्रेस निवडणूक आयोगाकडे गेलेलं आहे, शिवसेना तयारी करते. त्यामुळे सगळ्यांच्या मागण्यांवर, सगळ्यांच्या आक्षेपांवर निवडणूक आयोग काय निर्णय घेते याकडे लक्ष. एक विशेष बाब नमूद करायला हवी, काँग्रेसच्या पत्रामध्ये महाराष्ट्राचा उल्लेख नाही, फक्त हरियाणाचा उल्लेख आहे. प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि आता बघूया 2017च्या गुजरात राज्यसभेच्या निवडणुकीत ज्या अहमद पटेल यांच्या निवडणुकीचा वारंवार उल्लेख केला जातोय, ज्याचा उल्लेख भाजपनं आपल्या पत्रामध्ये सुद्धा केलेलं आहे, त्या निवडणुकीमध्ये नेमकं काय झालं होतं ते आपण पाहतोय. राज्यसभेच्या 3 जागांसाठी तिथेही चुरस होती. काँग्रेसच्या 2 आमदारांकडून त्यावेळेस क्रॉस वोटिंग झालं होतं. क्रॉस वोटिंग म्हणजे दुसऱ्या पक्षाला काँग्रेसच्या 2 आमदारांनी मत दिलं होतं आणि काँग्रेसच्या या 2 आमदारांचं निलंबन करावं अशी मागणी करण्यात आली होती निवडणूक आयोगाकडे. काँग्रेसच्या 2 आमदारांनी मग भाजपला मत देऊन बॅलेट पेपर दाखवल्याचा आरोप काँग्रेसनं केला होता, म्हणजेच क्रॉस वोटिंग झालं होतं. काँग्रेसचा आक्षेप होता आणि निवडणूक आयोगानं याच आक्षेपाची दखल घेत मतमोजणी रोखली होती. निवडणूक आयोगानं काँग्रेसच्या मागणीवर शिक्कामोर्तब केलं. याचा अर्थ निवडणूक आयोगानं काँग्रेसची मागणी मान्य केली आणि त्या संबंधित 2 आमदारांची मतं ही अवैध ठरवली होती. परिणामी याचा फायदा अहमद पटेल यांना झाला आणि काँग्रेसकडून अहमद पटेल हे विजयी झाले. या 2 मतांचा खूप मोठा फरक झाला आणि काँग्रेसला त्याचा फायदा झाला. 2 जागांवर भाजप आणि 1 जागेवर काँग्रेस विजयी झाली आणि भाजपकडून पहिल्यांदाच अमित शहा हे संसदेमध्ये पोहोचले. हेही या निवडणुकीचं एक मोठं वैशिष्ट्य होतं. भाजपकडून त्यावेळेस स्मृती इराणी या सुद्धा राज्यसभेवर पोहोचल्या. हे 2 उमेदवार होते भाजपचे जे त्यावेळेस राज्यसभेवर निवडून गेले होते आणि काँग्रेसकडनं अहमद पटेल हे निवडून गेले होते. अर्थात अहमद पटेल यांच्या निवडणुकीमध्ये त्या 2 आमदारांच्या मतांचा जे बाद झाली होती त्याचा खूप मोठा वाटा होता, ज्याचा मोठा फायदा काँग्रेसला झाला आणि त्याच निकालाचा दाखला आता भाजपकडून दिला जातोय. महाराष्ट्रामध्ये घाणेरडं राजकारण सुरू झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. भाजपच्या आक्षेपांवर संजय राऊत यांनी दिलेली ही प्रतिक्रिया. भाजपनं जे आक्षेप घेतलेत ते निवडणूक आयोगाकडे त्यांनी दाखल केलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये घाणेरडं राजकारण सुरू असल्याचं संजय राऊत यांनी या आक्षेपांच्या आणि रखडलेल्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर म्हटलंय. भाजपच्या आक्षेपांवर संजय राऊत यांची ही पहिली प्रतिक्रिया आहे. संजय राऊत सेनेचे उमेदवार आहेत, पहिल्या पसंतीचे उमेदवार आहेत. संजय राऊत आणि संजयानंतर संजय पवार हेही सेनेचे उमेदवार आहेत. अर्थात सगळ्यांचं लक्ष लागलेलं आता की या सगळ्या आक्षेपांवर काय निर्णय होतोय आणि मतदानाची मतमोजणी नेमकी केव्हा सुरू होतीये. संजय राऊत यांनी ट्विट केलं. या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतायत ते ट्विटमध्ये आपण पाहतोय. महाराष्ट्र में यही खेल चल रहा है, घटिया पॉलिटिक्स. आणि पुन्हा एकदा या चर्चेकडे आपण परत येऊयात. आपल्याला अहमद पटेल यांच्या केसचा वारंवार दाखला दिला जातो. सर, मी मगाशी सुद्धा तुम्हाला ते विचारलं होतं की तो मुद्दा होता तो क्रॉस वोटिंगचा होता की थेटपणे माझ्या पक्षाचा व्हीप असताना सुद्धा मी दुसऱ्या पक्षाला मत दिलं असा आक्षेप होता. इथे तसा काही आक्षेप दिसत नाहीये. नाही, पण शो ऑफ वोट म्हणजे ज्याचा मगाशी कळसे साहेबांनी उल्लेख केला की कोणाला मत दाखवावं या संदर्भातही उल्लेख आहे. ते क्रॉस वोटिंग होतं, बरोबर आहे, पण मत कोणाला दाखवावं ज्याचा अपक्षांच्या बाबतीतही आपण मगाशी उल्लेख केला की या संदर्भात स्पष्ट तरतूद आहे. असं असताना तुम्ही अन्य लोकांना ज्यावेळेस दाखवता ते त्यावेळेस त्याचं म्हणजे जी प्रोव्हिजन केली आहे त्या प्रोव्हिजनच्या स्कोपच्या बाहेर जाताय तुम्ही. आता क्रॉस वोटिंग नसलं तरी मी म्हटलं की प्रत्येक मुद्दा जेव्हा येईल तेव्हा त्या मुद्द्याचा श्लेष काढला जाईल, त्याचा अर्थ लावला जाईल. मागच्या वेळेस क्रॉस वोटिंग होतं, त्याला ऑब्जेक्शन घेतलं, ती मतं तेवढ्यापुरती बाद ठरली असती, परंतु ती मतं त्या व्हिडिओमध्ये ते दिसलं. आयोगाने जे व्हिडिओ मागितले त्याच्यामध्ये ते भाजपला ती मतं दाखवली याचा पुरावा पाहिजे होता त्यांना. म्हणजे मला वाटतं की प्रशांतची माहितीमध्ये हे पण ऍड करावं लागेल की अन्य पक्षांच्या लोकांना ती मतं दाखवली हाच पुरावा शेवटी ग्राह्य धरला गेला आणि त्यानुसार ती मगाशी पण सांगितलं की इरिस्पेक्टिव्ह की तो समोरचा माणूस पक्षाचा आहे की नाही याचा काही नाहीये. फक्त तो नियम तेवढ्या पुरतेच आहे की तुम्ही दुसरं कुणाला दाखवू शकत नाही. आणि याच्यातले आणखी एक टेक्निकल अपडेट मला सर यामध्ये एक मला असं दिसतं की मुळात ही मतं त्या पक्षाच्या रिप्रेझेंटेटिव्हला नियमाप्रमाणे दाखवायला पाहिजे. रिप्रेझेंटेटिव्हला मतं तर दाखवलीच, पण त्या व्यतिरिक्त त्यांनी इतर सदस्यांना दाखवली. ऑफकोर्स क्रॉस वोटिंग याच्यात नाही आहे, जसं मॅडमनी आणि सरांनी सांगितलं त्याप्रमाणे क्रॉस वोटिंग जरी नसलं त्यांनी फक्त एवढंच केलं आहे की स्ट्रिक्टली रूल फॉलो केला नाही आणि आपल्या पक्षाच्या इतर 2 सदस्यांना दाखवलं. म्हणजे अभय सरांनी जे सांगितलं त्या स्कोपच्या बाहेर ते गेले.
इनफॅक्ट ती क्रॉस वोटिंग नाही किंवा इतर पक्षाला कोणाला मत दिलेलं नाही, फक्त 2 सदस्यांना दाखवलं. माझ्या मते हा काही सबस्टॅन्शियल म्हणजे असा जर हा तुमचा मुद्दा डिफेक्ट सर हे होणार केला नाही. तर म्हणजे निवडणूक आयोगाचं या बाबतीत डिस्क्रिशन हां वुड बी व्हेरी इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट, अगदी करेक्ट मॅडम, कविता मॅडम, अगदी करेक्ट. डिस्क्रिशन निवडणूक आयोग वापरून याचं जर योग्य तो निर्णय दिला तर माझ्या मते ही मतं अवैध होण्याचं फारसं काही त्याला कारण वाटत नाही, कारण इट्स नॉट ए सबस्टॅन्शियल डिफेक्ट, हा, आणि इट्स नॉट ए intended मटेरियल conduct डिफेक्ट. त्याच्यामध्ये. आणि ज्यावेळेस तुम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय ओव्हररूल करता त्यावेळेस त्याला सबस्टॅन्शियल कारण लागतं. म्हणजे केवळ त्याचं इंटेंट सगळ्यात म्हणजे ओपन वोटिंग कशासाठी आलं तर त्याचा मूळ हेतू आहे, त्या मूळ हेतूलाच कुठे धक्का लागणार ते बाब आहे का या संदर्भात आयोग विचार कदाचित करू शकेल. परंतु दुसऱ्या मगाशी ज्याचा अचूक प्रश्न विचारलात तुम्ही की आता शिवसेना 2 लोकांचा बद्दल सध्या आक्षेप घेते, तर त्यावेळेस तो आक्षेप नोंदवला होता का? जी प्रोसिजर फॉलो करायला पाहिजे होती, ज्याचा उल्लेख पत्रात आहे की नॅचरल ज्याच्या सुनावणी घेणे वगैरे, तर तो सगळी प्रक्रिया त्या 2 बाबतीतही झाली आहे का? आणि त्यातला जो निर्णय दिलेला होता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याला तुम्ही चॅलेंज करताय का असा मुद्दा आहे. आणि या सगळ्याचा परिणाम काय होतो याकडे आता आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे, कारण आता डोळे लागलेले आहेत ते केंद्रीय निवडणूक आयोगाकडे, त्यांच्या निर्णयाकडे. एक वॉर्निंग दिली आहे तुम्हाला की हे मागच्या वेळेस मध्यरात्रीपर्यंत चालू होतं म्हणून. नाही, आता मनाची तयारी करतेय मी की आताही मध्यरात्र येईल कदाचित. छोटासा ब्रेक घेतो, लगेच परत येतोय चर्चेमध्ये. पाहत रहा एबीपी माझा. राज्यसभेचा आखाडा महाराष्ट्रामध्ये रंगलाय, पण ब्रेक लागलाय कारण निवडणूक निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल येणं बाकी आहे. केंद्रीय निवडणूक आयोग भाजपनं घेतलेल्या आक्षेपांवर नेमका काय निर्णय घेत आहे यानंतरच मतमोजणीची प्रक्रिया राज्यसभेच्या निवडणुकीची सुरू होऊ शकणार आहे. दरम्यान महाविकास आघाडीनं सुधीर मुनगंटीवार, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्यावर आक्षेप घेतलाय. सुधीर मुनगंटीवार यांनी मतदान लिहिल्यानंतर मतपत्रिका थेट पोलिंग एजंटच्या हातात दिली आणि रवी राणा यांनी मतदान केल्यानंतर हनुमान चालीसा दाखवली असा आक्षेप महाविकास आघाडीनं घेतलेला आहे. त्यामुळे हे 2 आणखीन महत्त्वाचे आक्षेप आता समोर येत आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी मतदान आपलं नोंदवलं मतपत्रिकेवर आणि त्यानंतर मतपत्रिका ही थेट पोलिंग एजंटच्या हातात दिली. नियमानुसार त्यांनी मतपत्रिका फक्त पोलिंग एजंटला दाखवणं अपेक्षित असतं आणि त्यानंतर ती मतदान ज्या बॉक्समध्ये मतपत्रिका टाकायची तिथे टाकणं अपेक्षित असतं. आक्षेप असा आहे की त्यांनी पोलिंग एजंटच्या हातात मतपत्रिका दिली. रवी राणांवर तर वेगळाच आक्षेप आहे. त्यांच्यावर आक्षेप असा आहे की मतदान केल्यानंतर त्यांनी हनुमान चालीसा दाखवली. आता या आक्षेपांवर नेमका काय निर्णय होतो, या आक्षेपांची काय दखल घेतली जाते याकडेही लक्ष आहे. या तासामधली मोठी बातमी, भाजप पाठोपाठ आता महाविकास आघाडी देखील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दरबारी गेलेली आहे. याचं कारण रवी राणा आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदानावर आता मवियाने आक्षेप घेतलेला आहे. काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता राज्यसभा निवडणूक निकाल नेमका कधी लागतोय याची उत्सुकता आणखी वाढलेली आहे. याचं कारण अजून मतमोजणी सुरू झाली नाहीये. रवी राणा आणि मुनगंटीवार यांच्या मतावर आक्षेप घेण्यात आला. काँग्रेसचे नेते अस्लम शेख आपल्यासोबत आहे. सर, काय सांगाल, ज्या प्रकारे पाहतो आपण का भाजपच्या नेत्यांनी तक्रार केलेली आहे, काँग्रेसची नेमकी काय भूमिका असणार आहे? असं आहे की तक्रारी दोन्ही तर्फे झालेली आहे आणि दोन्ही तर्फी झालेली तक्रारवरती आरोनी निर्णय दिला आहे. आता दोन्ही पक्ष चीफ इलेक्शन कमिशनरकडे गेले आणि ते काय निकाल देतात त्याच्यानंतरच इथे जे पोलिंगची काउंटिंगची प्रक्रिया चालू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तुमची तक्रार नाही असं समोर येते, काय नेमके स्पष्ट आहे? असं आहे की आता थोड्याच वेळात तुमच्याकडे कॉपी येणार. तुम्ही तक्रार केलेली आहे? बोल. तुम्ही तक्रार केलेली आहे? हो, तक्रार तुमची कॉपी भेटेल. आता पाहतोय भाजपने जे आहे ते केंद्रीय निवडणूक आयोगावर तक्रार केलेली होती आणि त्यानंतर जे आहे ती काँग्रेसने सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगावर तक्रार केलेली आहे. 2 नावं जी आहे ती घेतलेली आहे, त्याच्यावरती आक्षेप नोंदवलेला आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग आता भाजपची तक्रार आणि काँग्रेसच्या तक्रारीवरती काय निर्णय देते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. राजू सोनवणे, एबीपी माझा, मुंबई. राज्यसभेच्या आखाड्याकडे महाराष्ट्रात सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. निकाल खोळंबलेला आहे. याचं कारण असं आहे की मतमोजणीची प्रक्रिया सुरूच होऊ शकलेली नाही. भाजपनं आक्षेप घेतलाय मतमोजणीची प्रक्रिया सुरू होऊ शकलेली नाही. मात्र असं असताना गोंदिया भंडाऱ्यामध्ये
प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे उमेदवार राज्यसभेसाठीचे प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र जल्लोष सुरू केलाय. निकाल येण्या अगोदरच पटेलांच्या कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशनही करायला सुरुवात केली आहे. कार्यकर्त्यांकडून प्रफुल्ल पटेल यांच्या विजयाचे होर्डिंग्जही लावण्यात आलेले आहेत. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेसाठीचे उमेदवार आहेत. मात्र मतमोजणी अजूनही सुरू झालेली नाही. मतमोजणी सुरू झालेली नाही, निकाल लागलेला नाही, अधिकृतपणे कोणताही निकाल समोर आलेला नाही. मात्र असं असलं तरी गोंदिया भंडाऱ्यामध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशन थेट सुरू केलेलं आहे. निकाल येण्या अगोदरच कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झालाय. तब्बल 2.5 तासांपासून मतमोजणी रखडलेली आहे, पण कार्यकर्त्यांचा उत्साह कायम आहे. शिवसेनेचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्यासह शिवसैनिक बुके घेऊन गर्दी करण्यास सुरुवात झालेली आहे. मतमोजणीला सुरुवात अजूनही झालेली नाही, पण पुष्पगच्छ घ्यायची आणि ते घेऊन कार्यालयांसमोर जाण्याची शिवसेनेची गडबड मात्र सुरू झालेली आहे. शिवसेनेचे पदाधिकारी पुष्पगुच्छ घेऊन विधानभवनाच्या बाहेर दाखल होत आहेत. दोनही उमेदवार आपले निवडून येतील असा विश्वास शिवसैनिकांना आहे. मात्र संपूर्ण प्रक्रिया सध्या रखडलेली आहे, कारण निवडणूक निर्णय काय येतो केंद्रीय निवडणूक आयोगाचा त्यावरच हे सगळं अवलंबून आहे. मतमोजणीला अजूनही सुरुवात झालेली नाही. जवळपास 2.5 तास मतमोजणी सुरू होऊ शकलेली नाही. हा आमचा बुके सन्माननीय आमचे शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार होते आणि होणार, आणि त्यांच्यासाठी आम्ही शुभेच्छा द्यायला या ठिकाणी आलेलो आहेत. मुंबईचा माजी महापौर म्हणून मी त्यांचं स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो, आणि ते चांगल्या मताधिक्याने निवडून येणार ही आम्हाला खात्री आहे. आणि संजय पवार सुद्धा आमचे निवडून येणार. शिवसेना आघाडीच्या दोन्ही सीट हे आमच्या चांगल्या मताधिक्याने व्यवस्थित ज्यांना तो कोटा आहे त्या कोट्याप्रमाणे ते निवडून येणार. भाजपनं घेतलेल्या आक्षेपांचं नेमकं काय होणार? महाविकास आघाडीची 3 मतं बाद होणार का? केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल नेमका कधी येणार? मतमोजणी प्रक्रिया कधी सुरू होणार? जर 3 मतं बाद झाली तर महाविकास आघाडीला कसा आणि किती फटका बसणार? प्रश्न अनेक आहेत, उत्तर एकाचंही आत्ता आपल्या समोर नाहीये. या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर वाट पाहावी लागेल. केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय नेमका काय येतो याची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येतोय. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.